यानंतर पाहूयात पुढची मोठी बातमी। खारघरमधील पांडवकडा धबधब्यात बुडून 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। पांडवकडा धबधब्यावर जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे आणि पोलिसांची नजर चुकवून हे धबधब्यावर आले होते आणि यामध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर साताऱ्यात परीक्षेतील तांत्रिक गोंधळाविरोधात परीक्षार्थींची निदर्शनं सुरू आहेत। विद्यार्थ्यांकडून फेरपरीक्षेची मागणी करण्यात येते। मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापना विभागामार्फत 16 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या लिपिक पदाच्या कौशल्य चाचणीतील तांत्रिक अडचणींविरोधात साताऱ्यात परीक्षार्थींकडून निदर्शनं करण्यात आली। परीक्षेदरम्यान सर्व्हर प्रॉब्लेम, ऑटोमॅटिक लॉगआउट, लॉग इन मध्ये अडथळे, हार्ड कीबोर्ड आणि कीबोर्ड जाम होणे, पॅसेज स्टक होणे तसेच फॉन्ट साईज आणि विरामचिन्हे स्पष्ट न दिसणे अशा अनेक तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचा आरोप उमेदवारांनी केलाय। त्या मॉडेल प्रॅक्टिस पेपरवरची आमची टायपिंग सुद्धा झाली नव्हती। टायपिंग न झाल्या कारणाने आम्हाला पॅसेजचा अंदाज आला नाही आणि त्यासोबतच झूम आउट आणि झूम इनचा सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम झाला। ज्यावेळेस आम्ही झूम आउट किंवा झूम इन करायचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस कर्सर दिसत नव्हता। त्यामुळे आमची या ठिकाणी अशी एक मागणी आहे की ही जी कौशल्य चाचणी झाली, संपूर्ण महाराष्ट्रभरात ही कौशल्य चाचणी झाली, ही कौशल्य चाचणी पुन्हा पार पाडावी। मी टाइप करते फास्ट, पण ते अक्षर खूप उशिरा दिसत होते। असं दिसत असल्यामुळे ठीक आहे, तो पण मुद्दा, पण जेव्हा स्पीड पॅसेज नेमकी एक्झामला सुरुवात झाली ना तेव्हा पण तीच गडबड झाली आणि 30 सेकंद शिल्लक असतानाच पॅसेज सबमिट होत होता। म्हणजे कुवत होती अजून टाइप करायची, पण अजून टाइप करता आलं नाही पॅसेज सबमिट झाल्यामुळे। त्यामुळे सॉफ्टवेअर मध्ये असा घोळ असल्यामुळे आम्हाला तेवढा विश्वास बसत नाहीये। आम्हाला असं वाटतं की पेपर टू स्क्रीन अशीच आमची एक्झाम व्हावी। आमची मागणी अशी आहे की उच्च न्यायालयामार्फत ही जी कंपनी होती तर ती कंपनी सबसेल फेल गेलेली आहे, तर त्या कंपनीचं जे एक्झाम झाली ती त्यांनी व्यवस्थित फेर तपासणी करावी। विद्यार्थ्यांचे जे काय तक्रार आहेत त्यांचे व्यवस्थित अवलोकन करून री एक्झाम बाबतीत योग्य निर्णय घ्यावा आणि हायकोर्ट आणि एक्झाम स्वतः लक्ष घालून घेण्यात यावी। म्हणजे ह्या पूर्ण अन्याय झालेला आहे। म्हणजे उच्च न्यायालयाची परीक्षा आणि ह्यात अन्याय असं होणं हे याच्यापेक्षा दुर्दैव मोठं नाही। म्हणजे आम्ही 2023 मध्ये जी क्लर्कची मी एक्झाम दिली होती त्याची माझी केस मॅटमध्ये चालू होती। आम्ही 600 विद्यार्थी होतो। त्या मॅटमध्ये आम्ही केस अपयशी ठरलो म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात, माफ करा, आमच्या हायकोर्टात आता केस चालू आहे। म्हणजे हायकोर्टात आमची सरकार विरोधात, एमपीएससी विरोधात केस चालू आहे आणि हायकोर्टाच्या एक्झाम मध्ये असं व्हावं ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही असं मला वाटतं। त्यामुळे ही री एक्झाम झालीच पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।